तर या घटनेसंदर्भात राजकीय वर्तुळामध्ये काय प्रतिक्रिया उमटल्यात तेही पाहूया। खूप गंभीर आहे। जस्ट मला या आता हीच बातमी समजली, तर हे खूप दुर्दैवी आहे, खूप गंभीर आहे। मला असं वाटतं की संबंधित पोलीस यंत्रणा आणि या सगळ्या याच्यातली ताबडतोब त्याची कार्यवाही झाली पाहिजे। माननीय मुख्यमंत्री याच्यामध्ये लक्ष घालतीलच। माझी त्यांनाही मागणी आहे की ताबडतोब या विषयामध्ये संबंधित आरोपी असतील त्यांच्यावरती कारवाई झाली पाहिजे। त्यांना कुठल्याही प्रकारचं कुणालाही सोडलं नाही पाहिजे, या प्रकारची भूमिका आहे। निश्चितपणे हे झालेलं दुर्दैवी आहे। या महाराष्ट्रात हे असं घडणं निश्चितपणे योग्य नाही। ही सुशिक्षित डॉक्टर, तिच्यावर तिथला पोलीस अधिकारी बलात्कार करतो, जबरदस्ती करतो आणि अशा पद्धतीनं त्यांनी केलेल्या कृत्यामुळे त्या महिलेला आत्महत्या करावी लागते। याच्यामुळे पोलिसांवर जे नियंत्रण पाहिजे, अशा पद्धतीने जर पोलिसांची जर हिंमत वाढत असेल, कारण की अशा पद्धतीच्या घटना घडू नये म्हणून पोलीस काम करतात, पण यांच्यावर जर नियंत्रण असेल कोणाचं, तर ज्या पद्धतीनं अशा घटना पोलीस स्वतः त्याच्यामध्ये इन्व्हॉल्ड आहेत, याची गंभीर दखल गृहमंत्र्यांनी घेतली पाहिजे। फलटणची घटना अत्यंत दुर्दैवी आणि मनाला चटका लावणारी अशी घटना आहे की एका डॉक्टरने स्वतःचं आयुष्य त्या ठिकाणी संपवलं। याची माहिती काही वेळापूर्वीच माझ्याकडे आली आणि या संदर्भात साताऱ्याचे एसपी तोशीजी यांच्याशी माझं बोलणं झालंय। FIR नोंदवण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे। एवढंच नाही, जे आरोपी आहेत त्यांना सुद्धा पकडण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे। एक आरोपी साताऱ्याच्या बाहेर आहे, त्याला पकडण्यासाठी पोलिसांची टीम त्या ठिकाणी गेलेली आहे। त्यामुळे कुठल्याही क्षणी दोन्ही आरोपी हे अटकेमध्ये असतील। या संदर्भामध्ये मुलीने याआधी अशा पद्धतीचा मला त्रास होतोय अशी काही कंप्लेंट दिली होती का, याचा सुद्धा आम्ही शोध घेतोय। जर दिली असेल तर त्याच्यावर कारवाई का झाली नाही याची सुद्धा माहिती घेतोय। मध्ये जिल्हा रुग्णालयातील महिला डॉक्टरनी आत्महत्या केली। भयान म्हणजे आत्महत्या करत असताना तिने हातावर लिहिलेलं होतं की पोलीस बदने यांनी तिच्यावर बलात्कार केलाय आणि पोलीस बनकर यांनी मानसिक त्रास दिलाय। त्यांच्या त्रासाला कंटाळून डॉक्टर महिलेनी आत्महत्या केलेली घटना फलटणमध्ये घडलेली आहे। अत्यंत धक्का बसला। जे समाजासाठी पोलीस रक्षक आहेत तेच आपल्या सोबतच्या डॉक्टर सोबत जी काही जिल्हा रुग्णालयामध्ये पोलिसांची जाई असती हिच्या सोबतच अशा पद्धतीने क्रूर पद्धतीने तिला मरायला मजबूर करत असतील, तर या बदने आणि बनकर पोलिसाला तातडीने निलंबित केलं पाहिजे। काही पोलीस अधिकाऱ्यांनी तिच्यावर अत्याचार केला। तिने अनेक वेळा अधिकाऱ्याला सांगितलं की माझ्यावर अन्याय होतोय, अत्याचार होतोय, परंतु तिच्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे तिने अनेक वेळा सांगितलं मी आत्महत्या करेल, परंतु याच्याकडे दुर्लक्ष अधिकाऱ्यांनी केल्यामुळे तिने काल खऱ्या अर्थाने आत्महत्या केलेली आहे। आणि जे कोणी त्याच्यामध्ये दोषी असतील त्या सगळ्या आरोपीवर 302चा गुन्हा दाखल झाला पाहिजे।